घेतलं. चला आता आम्ही जेवायला बसतोय. तिथला फॅन बंद कर रे, तिथला फॅन बंद कर. आपण चालू करतो. वरण, भात, भजी, ताक, काकडी, भाजी, चपाती. चपाती म्हणजे हा ऍक्च्युली मी माझ्यासाठी असाच पराठा बनवला. ह्याला चपाती नाही खायची, याला भात खायचं. बाबूला चपात्या 2 अशाच बनवलंय आणि हा असंच तुपाचा मी थोडासा पराठा लावला. आणि भाजी आहे याची कोबीची भाजी. आणि आजचं स्पेशल काय माहितीये का? आजीचं बटाट्याची भजी आहे. आजीने दिलेलं स्पेशल. तर हे लोणचं ऍक्च्युली सगळं मिक्स आहे. ह्याच्यात हळकुंड, गावठी हळद, मिरची, करवंद, ओके, लिंबू. हा, लसूण आहे का? लसूण नाहीये. लसूण नाही, मिरची तर दिसते इथे. सो हे स्पेशालिटी. फॅन ला बवडी. तो फॅन चालू करे. हे घे चपाती घे त्याच्यातून. तुला पाहिजे का? हाफ नाही नको तुला. तूप आहे. तुपातलं बाबा, I am giving you a geographical question. When did Kiru die? Syrup died. हॅलो, आता मी आली ऑफिसवरनं घरी. आणि आज काय तुमचा फुटबॉल आहे ना? पोरं चाललेत फुटबॉल खेळायला. फुटबॉलची तयारी. शूज घाल तोपर्यंत. निवेद, ओय शूज घाल. अरे तिकडे घाल आणि तिकडेच थांब असं बोलते मी. हॅलो, मी आता जस्ट ऑफिसवरनं घरी आले आणि मी फक्त हातपाय धुणार लगेचच आम्ही निघणार आहोत. तर आम्ही चाललो आजीकडे. म्हणजे आम्ही मुंबईला चाललेलो आहोत. तो बाबूने ऑलरेडी स्वतःच सगळी बॅग ऑलरेडी त्याची भरून ठेवली आहे. व्हेरी गुड. येस, माझं पण ब्रश घेऊन ठेवलंय. थँक्यू सो मच. वाव, कपडे वगैरे सगळे त्याने प्रॉपर भरलेले आहेत. टॉवेल घेतला. टॉवेल राहिलाय फक्त. ओके. आणि सुकलंय का? ओलं नाही ना? ओली बाबा. मला ऍक्च्युअली जास्त काही कपडे नाही घ्यायच्यात. पण काय झालंय, आईची 2-3 कपडे, साईची 2-3 कपडे राहिलेले आहेत. सो त्याच्यासाठी मला ही बॅग घ्यायला लागणार आहे. तर फक्त एकच दिवसासाठी चाललोय आम्ही. आता पटापट बॅग पॅक करते आणि लगेच आम्ही निघतो. चाललो. बाय बाय. जसं महिन्याभरासाठी चालली आहे मी, एवढी मी खुश होते. महिन्याभरासाठी जा, मी खुश होईल. हो का? हो, शाळा मोठा. तू मला बिना नाही राहणार ना. तू ये बाबडी, मला जाऊ दे. आपण दोघं राहूया. वा 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 वा. हा, असं आहे सगळं. तो माझ्याशिवाय नाही राहू शकत. चलो. 2 दिवसाच्या वरती नाही. चलो, आली आहे रिक्षा ऑलरेडी. आम्ही निघतोय. बाय 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 बाय. नीट जा इंडिया. बाय 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 बाय. चलो बाय.
कोण आलं. ए तिकडून का चाललंय तुम्ही? कुठे? हा कुठे कुठे कुठे? साहिल कुठे कुठे? चला आलेलो आहोत आम्ही. आंबे लागले आंब्याचं झाड जवळच. हॅलो दादा त्याला बोलतात एक कडक्या. तो बोलतो दादांना तडक्या. तू कधी आलीस? तू कधी आली? 8 वाजता आली. 8 आत्ताच वाजलेत. 10 मिनिटापूर्वी. नाही झाली मला 15. अच्छा. ए चष्मा लागला. हे बघ एक होटल आहे त्या दिवशी. शोभतात बहिणी बहिणी. दादा नमस्कार. काय बोलताय? कसे आहे? ठीक आहे. आजीला भेटलास का? बघ झालं ना. काय झालं? अरे ते सुसवाय झालं. ए खेळताना लागलं. खेळताना लागलं. हा बोला काय चाललंय? हे काय भेळ बनवणार रे? सगळं आहे. आणलंय वो सगळं सामान. चिकन बिकन काय हे आपलं कोलम आहे. ही कोणती फिश आहे? एक पापलेट दिसत. रावस. मी फक्त पीस. हे कसलं कालवण आहे? त्याचं डोक्यांचं. रावसचं डोकं अजून भात लावायचं आहे. आणि हे भेळ बनवते आणि सगळ्याची रेसिपी भेळ चालली आहे. ज्यांना सुट्ट्यात त्याच आल्यात फक्त. तर हिला पण सुट्टी आहे आणि हिला पण मला पण सुट्टी आहे. आणि मला तशी मंडे सुट्टीच असते. त्याच्यामुळे आम्ही हा प्लॅन केला. मला संडे मंडे दोन्ही दिवस सुट्टी आहे. सॅटर्डे संडे मंडे 3 दिवस सुट्टी आली. तुला? मला पण सॅटर्डे संडे मंडे 3 दिवस सुट्टी होती. आम्हाला बघा आणि पुढे पण आहे मला फ्रायडे सॅटर्डे. दिवस म्हणून आम्ही ऍक्च्युली उद्या बाहेर जाणं तो प्लॅन केलेला आहे. तो उद्या कुठे जाणार आहोत ते पण तुम्ही उद्या बघा. उद्या बघा. वेळेची तयारी. चिमटे देते आणि आजीचं इथे कोथिंबीर आणि पुदिना निवडून ठेवणं चाललंय. पुदिना राहतो असा पिशवीमध्ये? आहेत घरी आहेत म्हणजे सोडून थोडी जाणार. सगळ्यात मेन प्रॉब्लेम नाही त्याने नाही बघितलं. तो कार मध्ये होता ना. त्यांना सपोर्ट असं पकडायला. मी उलटा पडणार. हळूहळू बाबू थांब. तू घे आता तू घे. द्या मला पकडा मला पकडा. काठीने ऍक्च्युली चालायलाच नाही पाहिजे. हा तेच वापरत जा. हो का? हे काय करतेस सांग. ग्रीन चटणी. याच्यामध्ये बुंदी टाकायची थोडीशी. म्हणजे हे भेळसाठी चटणी ग्रीन चटणी भेळसाठी. कैरी हे क्रश करते. ओके. कारण मी हे पहिल्यांदाच बघते अशी बुंदी टाकायची असते. बुंदी टाकायची म्हणजे घट्ट नाही तर पातळ होत. बुंदी मिरची आणि कोथिंबीर आणि बर्फ. बर्फाचा खडा. लसूण टाकू. ओके. आता याच्यामध्ये लसूण ऍड केलाय. बर्फ टाकला याच्यात. बर्फाने काय होतं? घट्ट होते अशी. नाही घट्ट ह्याने येते बुंदीनी. बर्फाने हिरवा कलर त्याचा मेंटेन राहतो. अच्छा. टाकायचं किंवा दही टाकायचं. पण दह्याने काय होते? आंबट होत जाते ना आपण जर ठेवली ना. मग त्याच्या बर्फ बरा. पाणी नाही टाकायची गरज मग. अच्छा. आणि इथे चटणी तयार आहे मस्तपैकी. वाव. नाही
तिकडे उभा ना. माहिती पडेल तू आता काय मेसी कोणता तू कोणता ए ते पॅरेंट्स लोक नको फालतू करे आणि काय वाटत आहे हा आहे मेसी सपोर्टर. काय करताय व्यापार. हे सही तू काढलंय ना. अच्छा हाफच केलं. तुम्ही 4 जण खेळताय. ते हे बटरफ्लाय कुठे कुठे कर ओके. हे नेसलेला का साड्या तू. हो त्याला नेसून एकदा नेसून झाला. ब्लाऊज आणि त्यातच आहे सगळं. तृप्तीला विचार त्याच्यातलं काय पाहिजे का. ती पण घालते ना भरपूर असं काय काय. कैरी झालेली आहे मस्तपैकी. कांदा आणि टमाटर. चलो भेळ खायला. चटणी नको. अरे तिखट नाहीये. मस्त लागते बघ. मावशीने बनवले. आमची भेळ अशी तयार झालेली आहे आणि इथे बाबू भेळ खातोय. सांग कशी झाली आहे. काय त्याच्यात द्यायचं का वेगळं. ह्याच्यामध्ये टाकलं तर मग हे होईल. इथे ही टाकू का सगळी अशी. मग काय झालं. शिफ्ट दे मीठ मीठ असं लागणार नाही. मीठ कमीच टाकावं. मग तू घे सई. तू घे सई. घे. अरे साहिल तू घे. हॅलो भेल पार्टी. हॅलो हॅलो भेल पार्टी. भेल पार्टी. भेल पार्टी. सगळ्यांचं भेळ खाऊन पोट भरलेलं आहे. तर कोणाला जेवायला नको या पोरांना. आणि आता खेळतात बोली. आईस्क्रीम आहे मग औषध देते तुम्हाला. आणि इथे फुटबॉलची मॅच लावलेली आहे आणि इथे आजोबांचं औषधं घेण्याचं काम चालू आहे. आजी झोपली आहे. झोप. आणि आता आम्ही इथे मस्तपैकी AC लावलाय जरा थंड थंड आणि जेवतोय. ऍक्च्युली सगळ्यांचा भेळ खाऊनच पोट भरलंय पण आता ते संपवायचं आहे म्हणून. नॉनव्हेज आहे. ऍक्च्युली आम्ही सगळेजण मस्त असे गप्पा गोष्टी. ऍक्च्युली आम्ही खूप दिवसांनी खूप महिन्यांनी एकत्र असं भेटलेलो आहोत. तर आमचं असं गप्पा गोष्टी चालू होतं आणि बराच वेळा आपण तासभर तरी गप्पा मारल्या ना जास्त. आणि आता आम्ही जेवतोय. आमच्या बिल्डिंग मध्ये पण एक आहे. ते सिडको मध्ये एवढी किती वर्ष ऑफिसर होत्या. ते कांदिवलीला चाळीमध्ये राहत होते. त्यांची पण आता रिडेव्हलपमेंट मध्ये. आणि त्यांची बायको 2 वर्ष झाली त्यांची आता लायब्ररीमध्ये काम करते. ह्याच्यामध्ये फ्लोअर करायला काम करते. तिथून उल्लेवाने राहते. आता ती तू कोलंबीमध्ये तमालपत्र टाकलंस. ए बाबू आता ओरडू बिडू नको. चलो आता आम्ही झोपतोय. बाबडी आहे त्याला झोपा. आता आजोबा कशाला गेले किचन मध्ये.